श्री स्वामी समर्थ. स्वामी कृपेने तुमचा दिवस आनंदात जाओ आणि तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी पूर्ण करू हीच स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर भक्तांनो, स्वामी सांगतात आपण काही चुका केल्याने काही 10 कारणे आहेत, त्यामुळे आपल्या घरामध्ये गरिबी येऊ शकते. तर चला मग त्या कोणत्या गोष्टी आहेत ज्यामुळे आपल्या घरात गरिबी येऊ शकते. मैत्रिणींनो, घरात होणाऱ्या लहान गोष्टींमध्ये काही संकेत लपलेले असतात. जेव्हा दारिद्र्य वाढण्याची संभावना असते तेव्हा घरात छोट्या छोट्या गोष्टी त्यांचा इशारा देतात. आज आपण जाणून घेऊया गरिबी वाढण्याचे कोणते संकेत तुम्हाला मिळू शकतात. तर घरात जर काही संकट येणार असेल तर त्याचा परिणाम प्रथम घरात लावलेल्या तुळशीच्या झाडावर होतो. तुळशीचे झाड एकदम सुकून जाते, त्यामुळे घरात संकट व दारिद्र्य येण्याचे संकेत मानले गेलेले आहे. तुमच्या किचनमध्ये किंवा साखरेच्या डब्यामध्ये अथवा खाण्यापिण्याच्या पदार्थामध्ये काळ्या मुंग्या दिसल्या तर तुम्ही समजून जा तुमच्या पुढे येणाऱ्या वाईट वेळेचा संकेत देत आहे. जर तुमच्या घरात लावलेल्या झाडाची पाने सुकत असतील तर ती लगेच कापून टाका. घरात लावलेली झाडे नेहमी हिरवीगार असली पाहिजेत. कधी झाडाची पाने सुकू देऊ नयेत, नाहीतर बुध ग्रह खराब होतो, त्यामुळे तुमच्या घरावर कर्ज वाढते. झाडांना नियमित पाणी जरूर घाला. ती झाडे कधीच सुकू देऊ नका. आणि पहा, घरातील झाडू लक्ष्मीचे प्रतीक आहे, कारण झाडू दारिद्र्याला बाहेर काढते. त्यामुळे घरात सुख, समृद्धी व धन दौलत येते. आपण धन लपवून ठेवतो, त्याचप्रमाणे झाडूसुद्धा घरामध्ये येणाऱ्या लोकांपासून दूर ठेवायला हवे. झाडूवर कधीही पाय ठेवू नये, त्यामुळे लक्ष्मीचा अनादर होतो. तुमचे कोणते लहान मूल अचानक घरातला कचरा काढू लागले तर याचा अर्थ घरात नको असलेला कोणीतरी पाहुणा येणार आहे. घरी असताना संध्याकाळनंतर झाडून काढू नये, कारण हे व्यक्तीच्या दुर्भाग्याला आमंत्रण देणे होय. सकाळी नाश्ता करण्याआधी झाडू मारा, हे शुभ असते. झाडू उलटा ठेवणे हा अपशगुन मानला जातो. झाडू नेहमी आडवा जमिनीवर ठेवावा, कारण तो उलटा ठेवला तर घरात कलम होतो व घरात गरिबी येते. अंधार पडल्यावर केर काढू नये, त्यामुळे माता लक्ष्मी नाराज होते. आणि पहा, अचानक आपला डोळा फडफडत असेल तर हा पण एक संकेत आहे. महिलांचा डावा डोळा फडफडणे शुभ संकेत आहे आणि महिलांचा उजवा डोळा फडफडणे अशुभ असते. पुरुषांचा उजवा डोळा फडफडणे शुभ मानले जाते. कावळा पण संकेत देतो. जर कावळा कोणत्या स्त्रीच्या डोक्यावर बसला तर तिच्या पतीवर मोठे संकट येणार आहे. खूप जास्त कावळे घरांच्या छतावर जमा झाले तर अशुभ मानले जाते. काचेची भांडी सारखी आपल्या घरामध्ये तुटत असतील तर दारिद्र्य येण्याचे संकेत आहेत. तर तुम्हाला स्वामी सांगतात या 10 कारणाने तुमच्या घरामध्ये गरिबी येऊ शकते. तर स्वामी भक्तांनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगायला विसरू नका. आणि माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. आणि पुन्हा भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.